नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शबरी घरकुल योजनेचा पहिला हप्ता द्या, आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन. शबरी घरकुल योजनेचा निधी आलेला असताना शबरी घरकुल मंजूर झालेल्यांना अद्यापही पहिला हप्ता मिळालेला नाही. गेल्या 50 ते 60 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या भिल्ल समाजातील नागरिकांची घरेही कुचकामी झालेली आहेत. शिवाय आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या हे लोक आपले घर बांधू शकत नसल्याने शासनाने भिल्ल समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे भिल्ल समाजातील लोकांपर्यंत योजना ह्या पोहोचतच नाही. शबरी घरकुल योजनेबाबत देखील हाच प्रकार समोर आलेला आहे. लवकरात लवकर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना तत्काळ शबरी घरकुल योजनेचा पहिला हप्ता देण्यात यावा अशी मागणी करीत आज आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना एकलव्य क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी अंकुश सोनवणे, पंडित सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार, मी पंडित सोनवणे, एकलव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा विभाग आज रोजी माननीय संघटनेचे अध्यक्ष अंकुश भाऊ सोनवणे तसेच जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वैरे आणि आम्ही सगळे पदाधिकारी आज रोजी माननीय प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये धुळे शहरातील जे शबरी घरकुल मंजूर झालेले आहेत शहरवासियांना, शहर लाभार्थींना, तर त्यांचा पहिला हप्ता अद्याप निधी येऊन सुद्धा, शासनाची निधी येऊन सुद्धा अद्याप पहिला हप्ता पडलेला नाही. तरी त्या अनुषंगाने आम्ही संघटनेकडून माननीय प्रकल्प अधिकारी पाटील साहेबांची आम्ही भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही तात्काळ निधी टाकण्याचं त्यांनी आदेश दिले. तरी साहेबांनी हे 8 ते 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्याची जी प्रोसिजर आहे साहेबांनी तात्काळ सुरू करायला लावले आणि आम्ही परत मागणी केली का जी संख्या आहे, लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे आदिवासींची, तरी टार्गेट जे घरकुल टार्गेट आहे ते शासनाला विनंती करतो आम्ही चॅनलद्वारे का जे टार्गेट आहे घरकुलांचे ते परत वाढवण्यात यावं आणि भिल्ल विकास आराखडा त्याची मागणी आम्ही शासन दरबारी मागणी करणार आहोत.